मी जांभूळ शेती 2021मध्ये हिची लागवड केली आणि लागवड करून 5व्या वर्षी माझा क्रॉप चालू झाला. 5 वर्ष चालू. हां, तर यावर्षी माझा चांगल्या पद्धतीत क्रॉप आलेला आहे. मग कसा यामध्ये नफा पडते आणि कशा तुम्ही म्हणजे कशी एक प्रोसेस असते याची न्यायची वगैरे कशी असते, इथून कसं नेता तुम्ही देता? हां, याची प्रोसेस अशी आहे, जांभूळ पिकलं की तोडावं लागते हां. आणि तोडल्यानंतर कॅरेटमध्ये भरून आपण त्याची मार्केटिंग करू शकतो. मग कुठे कुठे मार्केट आहे समजा तुमचं त्याचं? मी जालना, वाशिम असं मार्केटला नेत असतो. तर याचं मग जेव्हा सीझन असते तर ते किती पट तुम्हाला नफा याचा होतो समजा, की जे हे असलं समजा सीझनमध्ये किती नफा होतो? यावर्षी चांगले रेट आहेत त्याचे. याचे चांगले हां, rate. तर त्यामुळे पैसे बऱ्यापैकी चांगले झाले. म्हणजे यावर्षी रेट चांगले आहेत म्हणून चांगलं झालं. हो. तर याचा 1 एकरमध्ये मला 5 लाख रुपयाचं आतापर्यंत उत्पादन झाले. 5 लाखाचं उत्पन्न झालं 1 एकरामध्ये. हां. ओके. आणि एखाद्या शेतकरी जो असेल समजा नवीन आपल्या विदर्भातला, कारण की आता तीच जुनी शेती करून तो थकला समजा, तर तो नवीन पद्धतीने हे कसं करू शकते? जांभूळ असेल, फणस असेल, त्या गोष्टी असेल. नवीन शेती करण्यासाठी प्रत्येकाने जांभळीचा विचार जर केला तर फायद्याचीच ठरेल. फायद्याची ठरेल. कारण त्याचं मागणी जास्त आहे हो. आणि शुगरसाठी बी ती चालणारी जास्त आयटम आहे आणि प्रत्येक माणूस त्याला खावा वाटते असं एक फळ आहे.